सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. तो दिवस येईल, चकचकीत होईल, तो दिवस येईल, नेत्र येशूला पाहतील. आज जीवंत आहेत वाढुनी पवित्रतेत, ह्या हाती तुटाई सर्वदा चितावणी. आज जीवंत आहेत वाढुनी पवित्रतेत, ह्या हाती तुटाई सर्वदा चितावणी. तो दिवस येईल, चकचकीत होईल, तो दिवस येईल, नेत्र येशूला पाहतील. तो दिवस येईल, चकचकीत होईल. आज जे जिवंत आहेत राहा खिंडीत उभे, पापात नाश होत आहे त्यांना वाचवा तुम्ही. आज जे जिवंत आहेत राहा खिंडीत उभे, पापात नाश होत आहे त्यांना वाचवा तुम्ही. तो दिवस येईल, चकचकीत होईल, तो दिवस येईल, नेत्र येशूला पाहतील. तो दिवस येईल, चकचकीत होईल. आज जे जिवंत आहेत उघडे पार हे पहा, रात्र येण्या अगोदर तुम्ही अभिषेक करा. आज जिवंत आहेत उघडे पार हे पहा, रात्र येण्या अगोदर तुम्ही अभिषेक करा. तो दिवस येईल, चकचकीत होईल, तो दिवस येईल, नेत्र येशूला पाहतील. तो दिवस येईल, चकचकीत. आजच्या मननासाठी निवडलेला शास्त्र भाग यशया 40:29-31 ही वचने. यशया 40:29-31 ही वचने. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना शुभ सकाळ. प्रेमाचा सलाम. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण यशय्या अध्याय 40 आणि 29 ते 31 या वचनातून मनन करणार आहोत. आपण वाचन केलेले आहोत. या ठिकाणात माझ्या प्रियांनो, आपण पाहत आहोत की परमेश्वर जो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता प्रभू आहे, ज्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे, जो प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, जो प्रार्थनेचा उत्तर देणारा परमेश्वर आहे, ज्याच्या हातात सर्व काही आहे, तो परमेश्वर आम्हाला या ठिकाणात महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. आणि महत्वाच्या गोष्टी त्या आहेत की आम्ही 29 वचनामध्ये जर बघितलं तर तो सांगत आहे की जे थकलेले आहेत, जे निराश आहेत, जे परेशानीमध्ये आहेत, जे विपत्तीमध्ये आहेत, जे चिंतेमध्ये आहेत, त्यांनी परमेश्वराकडे वळावं. त्यांनी आपले नेत्र त्या सृष्टीच्या निर्माणकर्त्या परमेश्वराकडे लावावं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार करावं. म्हणजेच
31 वचनामध्ये तो आम्हाला सांगत आहे की जे परमेश्वराची वाट पाहतात, जे परमेश्वरावर आपली आशा ठेवतात, जे परमेश्वराकडे आपले नेत्र लावतात, ते कधी थकणार नाही किंवा ते कधी निराश होणार नाही, तर परमेश्वर निश्चितच त्यांना तो बल देतो. आणि म्हणून दावीद जो सर्वश्रेष्ठ राजा होऊन गेला, ज्याने आपल्या जीवनामध्ये एकही युद्ध हारलेलं नाही, तो दावीद आम्हाला सांगत आहे की आमचं लक्ष, आमचं ध्येय, आमचं मन जे आहे, आमचे नेत्र जे आहेत ते आम्ही परमेश्वराकडे लावायला पाहिजे. जर आम्ही परमेश्वराकडे लावतो तर निश्चित आम्हाला सहायता आणि मदत तो करतो. आणि म्हणून या ठिकाणात आज आम्हाला शिकायला मिळत आहे किंवा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही निराशा आहे, जे काही परेशानी आहे, जे काही चिंता आहे, जे काही समस्या आहे, मग ते आर्थिक असो, ते पारिवारिक असो, ते कौटुंबिक असो, किंवा ते लेकरांची असो, किंवा ते आमच्या अनेक ज्या काही समस्या असोत, जर माझे प्रियांनो आम्ही परमेश्वराची वाट पाहतो आणि परमेश्वराकडे जर आपले नेत्र लावतो तर निश्चित या सर्व प्रकारच्या समस्यातून परमेश्वर तुम्हाला आणि मला सोडवण्याकरता तयार आहे. आणि म्हणून आम्ही खचू नये. या ठिकाणात स्पष्ट रीतीने सांगत आहे की जे तरुण आहेत, जे जवान आहेत, ते थकतील, परंतु जे देवावरती विश्वास करतात, जे लोक देवावर भाव ठेवतात आणि त्याच्यावरच भरोसा करतात, निश्चित ते कधी थकणार नाही, तर ते गरुडासारखे उंच उडतील असं सांगितलेलं आहे. आणि आमचा परमेश्वर ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत आहोत, ज्याच्यावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलेला आहोत, तो निश्चित तुमच्या आणि माझ्या जीवनात अद्भुत चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही धार्मिकतेने, पवित्रतेने, विश्वासयोग्यतेने परमेश्वराची वाट पाहणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आम्ही परमेश्वराची वाट पाहतो तेव्हा तो प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला निराश होऊ देणार नाही, तर निश्चितच तुमची आणि माझी प्रार्थना तो ऐकेल आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नवीन काम करेल. तुमची आणि माझ्या चिंता तो दूर करेल, तुमची समस्या दूर करेल, तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ते निश्चितच दूर करेल. विश्वासाने तुम्ही परमेश्वराकडे जा, घुटणे टेका, प्रार्थना करा आणि म्हणा की प्रभू मी थकलेला आहे, माझ्या या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या पारिवारिक जीवनामध्ये थकलेला आहे, परंतु माझा विश्वास आहे की माझी सर्व थकावट, माझी सर्व निराशा, माझी सर्व चिंता तू ख्रिस्त येशूच्या नावाने दूर करशील. प्रभू मी तुझ्यावर विश्वास केलेला आहे, कारण तू माझी प्रार्थना ऐकतोस, माझ्या प्रार्थनेचं उत्तर देतोस आणि म्हणून मी धीराने तुझ्या जवळ येत आहे. असे जर आम्ही प्रार्थना करतो तर निश्चित माझ्या प्रियांनो आमचा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो आणि आमच्या प्रार्थनेचा आम्हाला उत्तर देतो. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. प्रभू या क्षणी तू आम्हाला सांगितलेलं आहेस की तू थकलेल्या लोकांना बल देतोस. प्रभू आम्ही प्रार्थना करतो आमच्या जीवनातील ज्या काही चिंता, समस्या, संकट, अडीअडचणी आहेत ते ख्रिस्त येशूच्या नावाने दूर कर. आम्ही संसारामध्ये आहोत, थकलेले आहोत, परंतु आमचा विश्वास तू आहेस आणि आमची निराशा दूर करणारा प्रभू तू आहेस. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करतो प्रभू आज या वचनाच्या द्वारे तू आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. ख्रिस्त येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. आज जे जिवंत आहेत आत्मेची खुणी घ्या, जेव्हा तो दिवस येईल तारस चमकाल. आज जे जिवंत आहेत आत्मेची खुणी घ्या, जेव्हा तो दिवस येईल तारस चमकाल. तो दिवस येईल चकचकीत होईल, तो दिवस येईल नेत्र येशूला पाहतील, तो दिवस येईल चकचकीत होईल. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.